काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आपल्या सोबत आहेत। कैलासजी, काय सांगाल, आज काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका पाहायला मिळाल्या, काय नेमकं ठरलं पाहिजे? नाही, एक तर आपले जे लोकसभामध्ये जे काँग्रेसचे आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याबद्दल अभिनंदन ठराव होता आणि वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन होता आणि पुढच्या रणनीती कसं ठरले पाहिजे त्याबद्दल चर्चा होती। म्हणजे एक मॅरेथॉन बैठक नव्हती, फक्त पुढाऱ्यांचं भाषण आणि जे निवडणूक आले त्याचा जिल्हा काँग्रेस आपला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून त्यांचं अभिनंदन होतं। काय नेमकं काय मेसेज दिला, पुढची निवडणूक कशी लढायची, काय चर्चा झाली? पुढची निवडणूक नाही बाबा, महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आले आणि जास्तीत जास्त विधानसभेत काँग्रेसच्या लोकांना तिकीट द्या ही मागणी झालेली। किती जागांवर दावा केला? 125 पर्यंत जागा मागण्याची आमची ताकद आहे। कुठल्या जास्तीत जास्त कुठल्या मागता? नाही, ते म्हणजे आता ते वरिष्ठ ठरणार, पण जास्तीत जास्त काँग्रेसने घेतला पाहिजे असं आम्ही नॅचरल जस्टिफाय बघा, नॅचरल जस्टिफाय असं आहे की सर्वात जास्त खासदार आमचे आहे म्हणून सर्वात जास्त आमदार आमचेच निवडून येईल म्हणून आमदार काँग्रेसला जास्त सीट सोडा अशी मागणी झाली। पण शिवसेना ठाकरेकडे ऐकेल का? आता ते वरिष्ठ लोक बसून करणार, मागणी तर करावं लागतं ना, भेटला नाही भेटला ते दुसरी गोष्ट आहे। तुम्ही आज काही जे काही आमदारांनी इतर ठिकाणी मतदान केलेलं आहे, जे आमदार फुटले त्यांच्या संदर्भात काही चर्चा? मी स्वतः प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की जे 7 नाव आहे तुम्ही त्यांचं नाव डिक्लेअर करा, कारण 37 काँग्रेसचे आमदार आहे, जे 7 गद्दार असेल बाकी 30 तर आम्ही वफादार आहे। आमच्या 30मध्येही असा होतं मतदारसंघात संभ्रम निर्माण होते, कोणी उडतं नाही हा कैलास गोरंट्याल गेला हा गेला, म्हणजे काय होतं आमच्या प्रति एक नाराजी सूर आमच्या मतदारसंघात दिसतो म्हणून 7चं डिक्लेअर का। जर तुम्हाला काही अडचण आली असेल, काही तुम्हाला असं वाटतं ते की हा मॅनिप्युलेट करू शकत नाही, आपण बोलू शकत नाही, काही तुम्हाला अडचण येत असेल असं 7 लोकांना तिकीट देऊ नका ना, जनतेला माहीत पडेल कोण आहे 7 मग ते। पण तुम्ही आधीच भविष्यवाणी केली, तुम्हाला काही हिंट लागली त्याची? जाऊ द्या, ते नंतर बोला। काय 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 नेमकं काय होतं? हां, मी आधी सांगितलं होतं मागे अंडोरे साहेब जेव्हा पडले होते तेव्हा पण हे माहीत होतं आम्हाला काय गडबड चालू होतं आणि आता पुन्हा तेच रिपीट झालं। तीच लोक होती, थोडे डिफरंट झाले तर। दुसरा प्रश्न असा आहे की वाघनखांचा कार्यक्रम मोठा पार पडताना पाहायला मिळतोय, काय सांगाल सगळ्या प्रश्न? आता ठीक आहे, वाघनखा आणला तर त्यांचं अभिनंदन करतो, पण आज मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की या वाघनखा विरोधकांचे घोटाळा बाहेर काढणार, पण त्यांना माहीत नाही आता वाघनखा जनतेच्या हातात आहे आणि माहीत पडेल 2 महिन्यानंतर कोण कोणाचा कोतळा फाडतोय। पाहतोय आपण काँग्रेसची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये काँग्रेसला आगामी विधानसभेसाठी कमीत कमी 125 जागा मिळाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही केल्याचं कैलास गोरंट्याल यांनी केलेली पाहायला मिळते। त्यासोबत जे आमदार फुटले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी सुद्धा मागणी केलेली आहे पाहायला मिळते। कॅमेरामन अनुप सराजुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।